जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरडी पंचायत समिती गणातून कोलारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी आमदार महेंद्र तुर्वे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महेश विर्ले हे उच्च शिक्षित असून त्यांना प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव आहे। त्यांनी मागील काळात जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत। आदिवासी वाड्या पाडे अशा विविध ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या आहेत। माणगाववाडीतील पिण्याची पाण्याची मुख्य समस्या त्यांनी दूर केली आहे। सोबतच कोलारे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम पाहत असताना ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामे केलेली पाहायला मिळत आहेत। गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला नेरळ बस स्टॉप येथील काँक्रिटीकरणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे। त्यांच्या या विकास कामांच्या जोरावर महेश विर्ले यांना जनतेचा पाठिंबा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना महेश विर्ले यांनी म्हटले की आपण मागील 4 वर्षापासून जी अविरत सेवा करत आलो आहे त्याबद्दल मतदार राजा आपल्याला भरघोस मतांनी विजय करेल व आपण केलेल्या कार्याची जनता नक्कीच पोचपावती देईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आज अखेर सर्व जनतेच्या मनातलं झालेलं आहे की दादांना पक्षातून अधिकृत उमेदवारी मिळाली पाहिजे अशा पूर्ण आपल्या माणगावतर्फे वरडीमध्ये येणाऱ्या सर्व जनतेच्या मनामधली गोष्ट होती आणि आज ती पूर्ण झालेली आहे। आणि जे आपण कार्य करत आलो त्या कार्याची जनता भेटीगाठीतून पोचपावती देते। पुढे जाऊन ही जनता आपल्या सोबतच आहे आणि सोबतच राहील। जसं मी त्यांच्यासोबत आहे तशी जनताही माझ्यासोबतच राहील। ताकद ही कोणत्याच उमेदवारात नसते, ताकद ही जनतेमध्ये मतदारामध्ये असते। तर मतदार राजा आहे, तो ठरवणार आहे। आणि मला असं वाटतं की मतदार राजा नक्कीच जो आपली अखंड अविरत 4 वर्ष सेवा करतो त्या व्यक्तीलाच निवडेल, त्याच व्यक्तीलाच मतदान करेल। कारण की आपण कालही होतो, आजही आणि पुढेही असणार आहोत। त्यामुळे नक्कीच मतदार राजा आपल्या कामावरती विश्वास ठेवून आपल्याला खूप भरघोस मतांनी विजय करेल। आपण अविरत सेवेत आहोत, त्या सेवेमधला भाग महत्त्वाचा भाग म्हणजे की आपल्या परिसरामधला झालेला विकास आज सर्वांना ठाऊक आहे आपण कोणत्या पद्धतीचं विकास काम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलेलं आहे। दुसरी गोष्ट आपण सतत सर्वांच्या संपर्कात इलेक्शन पुरतं नाही आलेलं, तर कुठेतरी इलेक्शन पुरता आपल्या जनतेचा देखावा करणं हे आपल्या तत्वात बसत नाही। आपल्या जनतेची अविरत सेवा करणं हा आपला तत्व आहे आणि त्या तत्वाला सर्वच्या सर्व जनता आपल्यासोबत येतात। एक सर्वांना हात जोडून आव्हान आहे की जो चांगलं कार्य करणार आहे, सतत कार्य करणार आहे त्या व्यक्तीला नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे। कारण की नाहीतर मग जो निवडणुकीचा भाग आहे तो चेंजच होऊन जाईल पूर्ण। पुढे जाऊन कोणी 4-5 वर्ष केव्हाच मेहनत घेणार, केव्हाच कुणाच्या जनतेची दखल घेणार नाही, डायरेक्ट इलेक्शन पुरतं काम करेल। म्हणून दखल घेणाऱ्या उमेदवारालाच साथ द्या, एक माझं एक जाहीर आव्हान आहे आणि एक माझी नम्र विनंती आहे सर्वांना। आणि मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्व पुन्हा एकदा मला सर्व कामाची संधी देतील अशी मी एक गंभीर अपेक्षा ठेवून तुमच्यासोबत आहे।